ही वेदनादायक दृश्य बघितल्यानंतर मला एक प्रश्न पडतो की आज आपण आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणू शकतो का? कारण आल्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये वाचण्यात येतं की जातीबाह्य प्रेम केल्यामुळं, जातीबाह्य विवाह केल्यामुळं युवकांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात येते. काल अशीच एक घटना नांदेडमध्ये घडली, ज्यामध्ये एका युवकाला जातीबाह्य प्रेम केल्यामुळं मुलीच्या बापानं निर्घृण पद्धतीनं मारलं. त्या नराधमानं या मुलाला 3 गोळ्या झाडल्या. त्यानंतरही त्या नराधमाचं मन भरलं नाही. त्या युवकाचा जीव गेला का नाही हे खात्री करण्यासाठी त्या नराधमानं त्या युवकाच्या डोक्यावर फरशी घातली. किती हा जातीचा तिरस्कार, किती ह्या जातीचा द्वेष. ज्या महाराष्ट्राला सगळ्या जगामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळं ओळखलं जातं, त्या महाराष्ट्राला या जातीवाद्यांनी आपल्या जातीवादी विचारांमुळं नासवलंय. आणि या सगळ्या ज्या घटना होत आहेत ना, त्या घटनांमुळं एक भीती वाटायला लागली की आपण आपल्या महाराष्ट्राचं हरियाणा, बिहार आणि यूपी करतोय का? तुम्हाला काय वाटतं या विषयावर? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.